इथे 1 वाटी आपण नाचणीचं पीठ घेतले, त्यामध्ये 1 वाटीवर दही. तुम्ही जेवढं नाचणीचं पीठ घेतले तेवढंच दही घ्यायचं. आता आपण मिक्स करून घेऊया. एकच वाटीचं माप ठेवायचं. इथे मी 1 वाटीभर दही घेतलं होतं, त्याच वाटीत पाणी घेतले. 1 वाटीभर पाणी ओतणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आपल्याला यामध्ये गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आणि मऊसूत पीठ तयार करायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला पीठ तयार करायचं आहे. आता हे आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल. आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं ते आता भिजलंय. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. मिक्स करू. यामध्ये मी सोडा इनो काहीच नाही टाकलं. आपण इडली पात्र घेतलंय, त्याला तेल लावलंय भांड्याला. त्यामध्ये हे आपण नाचणीचं पीठ टाकून घेऊया. 1 चमचा सगळ्यात टाकून घेऊ. पूर्ण नाही भरवायचं, थोडीशी जागा रिकामी ठेवायची. इथं पाणी आपलं तापले, त्यावर आपण इडली पात्र ठेवून देऊया. ठेवताना हळू ठेवायचं. आता मी अजून एक तयार करते आणि नंतर झाकण ठेवून शिजवून घेऊया. याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया. इथं आपली 7 ते 10 मिनिटं झाल्यात. आपण झाकण काढून बघू. आपल्या इडल्या किती टम फुगल्यात. आपण गॅस बंद करूया. इथं आपल्या नाचणीच्या इडल्या तयार आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. स्पंजी झाल्यात.